पंतप्रधान मोदींच्या 12 वर्षांच्या कार्यकाळानिमित्ताने रवींद्र चव्हाणांच्या पुढाकारातून राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती या विशेष अंकाची निर्मिती। सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अंकाचं प्रकाशन। मुंबईतल्या प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात पार पडणार सोहळा। मीरा भाईंदरमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे रिक्षा बॅच घोटाळा। प्राथमिक चौकशीनंतर 27 जणांवर फौजदारीचा गुन्हा दाखल। संबंधितांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे रिक्षा बॅचसह सरकारी लाभ मिळवल्याचा संशय। पवईतल्या मिठी नदीच्या स्वच्छतेवरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक। नगरसेविका प्रियदर्शनी ठाकरे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांची थेट नदीमध्ये उतरून सफाई। यवतमाळच्या अरुणावती प्रकल्पाचे 3 गेट उघडले। पाणी टंचाई निवारणासाठी नदीपात्रात पाणी सोडण्याचे जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आदेश। बोरिवलीतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील भरत या सिंहाची प्रकृती चिंताजनक। सिंहाला न्यूरोलॉजिकल आजार झाला असण्याची शक्यता। प्रगत उपचारांसाठी भरतला नागपूरला स्थलांतरित करणार। दिल्लीमध्ये आदिवासींच्या विराट सांस्कृतिक कार्यक्रमाची जय्यत तयारी। जनजाती सुरक्षा मंचाच्या वतीने आयोजित कार्यक्रमासाठी देशभरातून लाखो आदिवासी बांधव दिल्लीमध्ये दाखल। लडाखच्या पुग्गा व्हॅलीमध्ये भारताचा पहिला भूवैष्णविक प्रकल्प उभारला जाणार। केंद्रशासित प्रदेश प्रशासन आणि ONGC यांच्यातल्या सामंजस्य कराराला 5 वर्षांची मुदतवाढ। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियो यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने रुबियोंकडून पंतप्रधान मोदींना अमेरिकेला येण्याचं निमंत्रण। दिल्लीमध्ये अमेरिकी दूतावास सपोर्ट अनेक्स इमारतीचं उद्घाटन। अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो आणि भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांच्या हस्ते उद्घाटन। बाजारात फेक पनीर, फेक तुपानंतर आता बोगस खतांची एंट्री। गुजरातच्या आनंद जिल्ह्यामध्ये बोगस खतांवर कारवाई। 18 लाखांचा माल जप्त। बंगळुरू आणि गुजरात संघामध्ये रंगणार IPLच्या पहिल्या क्वालिफायरचा थरार। 26 मे रोजी धर्मशाला इथे सामना। विजेत्या संघाला मिळणार फायनलचं तिकीट। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।